नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इको मास्टर बाय डॉक्टर विशाल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आजचा टॉपिक अतिशय महत्त्वाचा आहे। UG PG आणि स्पर्धा परीक्षेच्या सर्वच विद्यार्थ्यांसाठीचा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे। अर्थव्यवस्था हा मुळात आपल्याला शब्द समजून घ्यायचा आहे आणि अर्थव्यवस्थेची संकल्पना आणि अर्थव्यवस्थेचे त्या ठिकाणी प्रकार ही आपल्याला प्राथमिक स्वरूपाची माहिती आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये घ्यायची आहे। शेवटपर्यंत पहा, कारण आपल्याला अर्थव्यवस्था हा फक्त शब्द माहिती असून चालणार नाही आहे। तर अनेक प्रकारच्या आपल्याकडे अर्थव्यवस्था त्या ठिकाणी त्याची ओळख म्हणून त्या ठिकाणी ओळखल्या जातात। मग त्या वेगवेगळ्या अर्थव्यवस्था कोणत्या आहेत हे आपल्याला त्या ठिकाणी आजच्या लेक्चरमध्ये आपण ते सविस्तर समजून घेणार आहेत। मुळात अर्थशास्त्र आणि अर्थव्यवस्था असाही त्या ठिकाणी संभ्रम काही त्या ठिकाणी निर्माण होतो आणि मग त्या ठिकाणी अर्थशास्त्र आणि अर्थव्यवस्था हा एकच आहे का, तर मुळात एक नाही आहे। अर्थशास्त्र हा विषय वेगळा आहे आणि अर्थव्यवस्था हा विषय वेगळा आहे। तर नक्की काय आहे हे आजच्या आपण लेक्चरमध्ये सविस्तर ते समजून घेणार आहे। तर मुळात आपण त्या ठिकाणी अर्थशास्त्र अर्थव्यवस्था याची उकल करूया, नंतर अर्थव्यवस्थेच्या त्या ठिकाणी संकल्पना आणि नंतर मग आपण अर्थव्यवस्थेच्या प्रकारांकडे किंवा क्लासिफिकेशन ऑफ इकॉनॉमी हे आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे अर्थशास्त्र हा विषय खूप त्या ठिकाणी इंटरेस्टिंग असा विषय आहे आणि सगळ्याच कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी हा विषय त्या ठिकाणी मॅन्डेटरी GK मध्ये त्या ठिकाणी आपल्याला आहे आणि मग आपल्याला त्या ठिकाणी अर्थशास्त्राच्या वेगवेगळ्या परिभाषा संकल्पना आपल्याला समजून घेणं महत्त्वाचं आहे। एक मिनिट। तर त्या सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या संकल्पना कोणकोणत्या आहेत ते पाहत असताना सर्वात महत्त्वाचं आपल्याला अर्थशास्त्र, इकॉनॉमिक्स आणि इकॉनॉमी हा सगळ्यात महत्त्वाचा आपल्या त्या ठिकाणी बेसिक डिफरन्स आपण त्या ठिकाणी पहिल्यांदा आपण तो समजून घेण्याचा प्रयत्न करूया। तर इकॉनॉमी आणि इकॉनॉमिक्स हे दोन्ही शब्द मात्र वेगळे आहेत। इकॉनॉमिक्स या विषयाला आज आपण जर पाहिलं तर इकॉनॉमिक्स हा विषय मल्टिपल ब्रँचेसचा हा विषय आहे आणि सर्वात महत्त्वाचे अर्थशास्त्राची उत्क्रांती किंवा अर्थशास्त्राचा इतिहास हा फार मोठा इतिहास आहे। मुळात अर्थशास्त्राची उत्क्रांती हा त्या ठिकाणी आपल्याकडे जो विषय आहे जो प्राचीन कालखंडापासून ते आज आपल्याकडे आधुनिक अर्थशास्त्रापर्यंत त्या ठिकाणी तो प्रचलित त्या ठिकाणी विकसित झालेलं त्या ठिकाणी शास्त्र आहे। सोशल सायन्समधला अतिशय महत्त्वाचा विषय आहे। ह्या इकॉनॉमिक्सची परिभाषा त्या ठिकाणी काय सांगते ते सर्वात महत्त्वाचं लक्षात घ्या। इथे दुर्मिळता, गरजा आणि संसाधने या तीन महत्त्वाच्या बाबींना जोडून त्या ठिकाणी ही अर्थशास्त्राची व्याख्या ही लक्षात घेणं महत्त्वाचं आहे। तर मुळात त्या ठिकाणी रॉबिन्स या अर्थशास्त्रज्ञांनी सांगितलेली जी व्याख्या आहे ती आपण इथं कायमची आपण लक्षात ठेवली पाहिजे। ती म्हणजे कोणती? एक म्हणजे अमर्याद गरजा आणि मर्यादित साधने यांचा पर्यायी मेळ घालण्यासाठी मानवाकडून जो प्रयत्न केला जातो त्या प्रयत्नांचा अभ्यास ज्या अभ्यास विषयामध्ये केला जातो त्यालाच इकॉनॉमिक्स असे म्हणतात किंवा अर्थशास्त्र असे म्हणतात। अमर्याद गरजा, जे मी मागाशी म्हणलो की गरजा हा शब्द सर्वात महत्त्वाचा आहे। अमर्याद गरजा आणि मर्यादित साधने, ही मर्यादित साधने इथे अमर्याद गरजा आणि मर्यादित साधने यांचा पर्यायी मेळ इथे सर्वात महत्त्वाचं म्हणजे पर्यायी मेळ घालण्याचा मानवी प्रयत्न म्हणजेच अर्थशास्त्र। हे सर्वात महत्त्वाचं म्हणजे पर्यायी मेळ घालण्याचा मानवी प्रयत्न म्हणजेच अर्थशास्त्र। हे सगळ्यात महत्त्वाचं मी म्हणालो सुरुवातीला तीन महत्त्वाचे वर्ड्स आपण लक्षात ठेवायचे। अमर्याद गरजा आणि मर्यादित साधने यांचा पर्यायी मेळ घालण्याचा मानवाकडून जो सातत्यपणे प्रयत्न केला जातो त्या प्रयत्नांचा अभ्यास ज्या अभ्यास विषयामध्ये केला जातो त्यालाच अर्थशास्त्र असे म्हणतात। आता अमर्याद गरजा म्हणजे अनलिमिटेड वॉन्ट्स किंवा अमर्याद म्हणजे त्याला त्या ठिकाणी आपल्याला एंडलेस त्या ठिकाणी आपल्याकडे नीड्स असतात, त्या कधीही संपत नाही अशा अमर्याद गरजा। मात्र त्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याकडे असणारं साधन, जे साधन म्हणून त्या ठिकाणी आपण जे वापरतो पैसा, तो मात्र आपल्याकडे कसा आहे? मर्यादित स्वरूपाचा आहे। आणि मग आपल्याकडे हा मर्यादित असलेल्या पैशामुळे आपल्याकडे त्या ठिकाणी खूप सारी त्या ठिकाणी प्रॉब्लेम्स त्या ठिकाणी आपल्याकडे काय झालेले आहेत?
निर्माण झालेले आहेत. आणि मग ही प्रॉब्लेम सोडवण्यासाठी आपल्याकडे त्या ठिकाणी काय होतं, सातत्यपूर्ण त्या ठिकाणी मानवाला प्रयत्न करावे लागतात. आपल्याकडे अनलिमिटेड वॉन्ट्स आणि लिमिटेड सोर्स असल्यामुळे जो प्रश्न निर्माण होतो ते कशा सोडवायच्या समस्या, तर ते समस्या सोडवण्यासाठी त्या ठिकाणी आपण काय करतो, मानवाकडनं जे प्रयत्न केले जातात त्या प्रयत्नांचाच त्या ठिकाणी अभ्यास अर्थशास्त्रामध्ये केला जातो. हे आपण लक्षात ठेवायचं. म्हणजे अर्थशास्त्राची व्याख्या ही व्यापक स्वरूपामध्ये ही आपण अशी लक्षात घेणं गरजेचं आहे. आता आपल्याला थोडंसं इथे अर्थव्यवस्था म्हणजे काय हे आपण समजून घेऊया. तर मग अर्थव्यवस्था काय आहे, तर इकॉनॉमी अर्थव्यवस्था कशाला म्हणायचं, तर अर्थव्यवस्था मुळात त्या ठिकाणी इथे मानवी प्रयत्न, गरजा, अमर्यादित साधने हे आपलं झालंच, ही अर्थशास्त्राची परिभाषा झाली. पण अर्थव्यवस्था म्हणजे काय, तर अर्थव्यवस्था म्हणजे एका विशिष्ट देशाचं आर्थिक चित्र स्पष्ट करण्यासाठी ज्या अभ्यास विषयाची मदत घेतली जाते त्याला आपण अर्थव्यवस्था असे म्हटलं तरी चालेल. म्हणजेच इथे एका देशाची त्या ठिकाणी आर्थिक स्थिती दर्शवण्यासाठी किंवा त्या देशाची आर्थिक स्थिती समजून घेण्यासाठी ज्या विषयाच्या त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी महत्त्वाचा असतो त्याला आपण अर्थव्यवस्था म्हणतो. म्हणून आपल्या तिथे व्याख्या पाहत असताना आता आपल्या मूळ त्या ठिकाणी आपल्याकडे जाऊया. अर्थव्यवस्थेमध्ये काय सगळ्यात महत्त्वाचं आहे, तर ज्या अभ्यास विषयामध्ये एखाद्या देशाचं आर्थिक चित्र सुस्पष्ट करण्यासाठी ज्या वेगवेगळ्या आर्थिक बाबींचा अभ्यास इथे केला जातो त्यालाच म्हणायचं अर्थव्यवस्था. आता मी रिपीट अगेन, ज्या अभ्यास विषयामध्ये देशाचे आर्थिक चित्र, मग ते चित्र हे इकॉनॉमिकल क्लासिफिकेशनचा भाग असेल, देशाचे आर्थिक चित्र स्पष्ट करण्यासाठी व प्रचलित समस्यांचा अभ्यास करण्यासाठी प्रचलित समस्या सर्वात महत्त्वाचं म्हणजे देशाचे आर्थिक चित्र व देशातील प्रचलित समस्याचा अभ्यास करण्यासाठी ज्या अभ्यास विषयामध्ये केला जातो त्याला आपण म्हणायचं अर्थव्यवस्था. आता ही सविस्तर आपण पुढच्या याच्यामध्ये आपण ती सविस्तर पाहणार आहे. म्हणजे इथे दोन महत्त्वाच्या गोष्टी आहे, इकॉनॉमिक पिक्चर जे आपल्या देशाचं क्लिअर होणार आहे आणि दुसरं म्हणजे देशातील प्रॉब्लेम्स त्या ठिकाणी फाइंड आउट केले जातात किंवा ते त्या ठिकाणी पॉईंट आउट केले जातात त्याला आपण म्हणायचं अर्थव्यवस्था. म्हणजे देशाचं एकूण त्या ठिकाणी ओव्हरऑल पिक्चर स्पष्ट करण्यासाठीचा अभ्यास विषय म्हणजेच अर्थव्यवस्था आहे. आणि इकडे अर्थशास्त्र काय आहे, तर अर्थशास्त्राचे खूप सारे ब्रँचेस आहेत. मग त्याच्यामध्ये मायक्रो इकॉनॉमिक्स असेल, मॅक्रो इकॉनॉमिक्स असेल किंवा अलीकडे डेव्हलप झालेल्या सगळ्याच अर्थशास्त्राच्या वेगवेगळ्या ब्रँचेस असतील. हा त्या ठिकाणी अर्थशास्त्राचा अभ्यास हा वेगळा आहे आणि इथे मात्र एका देशाचं आर्थिक चित्र स्पष्ट करण्यासाठीचा हा अभ्यास विषय हा वेगळा आहे. मुळात अर्थशास्त्रामधली ही एक अर्थव्यवस्था ही एक ब्रँच आहे. काय आहे, एक ती ब्रँच आहे. म्हणजे अर्थशास्त्राचा ही एक त्या ठिकाणी एक अभ्यास विषय आहे. आता आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या मूळ PPT मध्ये जाऊया. अर्थव्यवस्था म्हणजे काय आणि अर्थव्यवस्थेची त्या ठिकाणी संकल्पना आणि आपल्याला प्रकार हे बारकाईने आपल्याला ते सविस्तर समजून घ्यायचे आहेत. हां, तर अर्थव्यवस्थेची संकल्पना पहा. आता आपण तिथे अर्थशास्त्राची संकल्पना पाहिली आणि आपण अर्थव्यवस्था म्हणजे काय, एखाद्या देशाचं आर्थिक चित्र स्पष्ट करण्यासाठीचा अभ्यास विषय म्हणजेच अर्थव्यवस्था. आता इथे व्याख्या काय सांगते बा, ज्या अभ्यास विषयामध्ये देशातील महत्त्वाच्या 3 क्षेत्रांचा एकत्रित अभ्यास केला जातो, तसेच देशातील मूलभूत समस्यांचा म्हणजे उदाहरणार्थ दारिद्र्य, बेकारी, आर्थिक विषमता यांचा एकत्रित अभ्यास केला जातो त्यालाच म्हणायचं अर्थव्यवस्था. अर्थव्यवस्था हा त्या ठिकाणी अभ्यासाचा विषय. त्या ठिकाणी मुळात त्या अर्थव्यवस्था हा एखाद्या देशाची आर्थिक स्थिती किंवा चित्र स्पष्ट करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा विषय समजला जातो. यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजेच काय आहे, इथे सेक्टर वाईज त्या ठिकाणी इकॉनॉमी समजून घेणं महत्त्वाचं आहे. म्हणजे कोणत्याही देशामध्ये त्या ठिकाणी आपल्याला सर्वात महत्त्वाचं काय,
तीन क्षेत्र असतात त्याचा एकत्रित इथे अभ्यास केला जातो। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे काही समस्या देखील देशाच्या पुढे असू शकतील, त्या समस्यांचा देखील इथे अभ्यास केला जातो। आता इथे सर्वात महत्त्वाचा हा जो इकॉनॉमी जो शब्द आहे, अर्थव्यवस्था, सो अर्थव्यवस्था हा शब्द हा ग्लोबल वर्ड आहे, युनिव्हर्सल आहे, तो एका कोणत्याही देशाचा त्या ठिकाणी पुरता किंवा त्या ठिकाणी एका देशापुरती त्याची मक्तेदारी नाही आहे। जगातल्या सगळ्याच देशांसाठी हा शब्द ॲप्लिकेबल आहे किंवा तो वापरला जातो। मग तिथे अमेरिकन अर्थव्यवस्था असेल, चीन अर्थव्यवस्था असेल, जापनीज अर्थव्यवस्था असेल किंवा ऑस्ट्रेलियन अर्थव्यवस्था असेल, तसंच भारतीय अर्थव्यवस्था। आता आपल्याला भारतीय अर्थव्यवस्थेकडे आपल्याला जायचं आहे आणि मग आपल्याकडे तिथेही जाण्यापूर्वी आपल्याला मुळात आज आपलं लेक्चर जे आहे ते फक्त अर्थव्यवस्था हा शब्द आणि अर्थव्यवस्थेचे प्रकार आपल्याला समजून घ्यायचे आहेत। तर अर्थव्यवस्था हा शब्द त्या ठिकाणी कोणत्याही एका देशापुरता त्या ठिकाणी वापरला जात नाही किंवा कोणत्याही एका देशाची मक्तेदारी नाही आहे, तो जगातल्या सगळ्याच देशांच्या पुढे तो शब्द वापरला जातो। म्हणून त्या ठिकाणी हा शब्द कसा आहे, युनिव्हर्सल आहे किंवा तो त्या ठिकाणी ग्लोबल वर्ड आहे। त्यामुळे आपल्याला हा शब्द मात्र लक्षात ठेवायचा आहे, इकॉनॉमी हा त्या ठिकाणी युनिव्हर्सल वर्ड आहे आणि तो सगळ्या देशांसाठी तो ॲप्लिकेबल आहे। आता आपल्याला मुळात एखादी देश किंवा एखाद्या देशाचं आर्थिक चित्र हे स्पष्ट करण्यासाठी अर्थव्यवस्था हा विषय महत्त्वाचा आहे। मग इथे आपल्या त्या ठिकाणी त्या अर्थव्यवस्था कोणकोणत्या असतात, तर वेगवेगळ्या प्रकारच्या अर्थव्यवस्था ह्या त्या ठिकाणी आपल्याकडे प्रचलित आहेत। मग त्या वेगवेगळ्या अर्थव्यवस्था कोणत्या आहेत, मग सर्वात महत्त्वाचं म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या अर्थव्यवस्था आपल्याकडे त्या ठिकाणी म्हणून ओळखल्या जातात। तर त्या वेगवेगळ्या अर्थव्यवस्था ज्या आहेत, सर्वात महत्त्वाचं म्हणजे अर्थव्यवस्था ही वेगवेगळ्या प्रकारची ओळखल्या जातात। जसं की आपण त्या ठिकाणी भारतीय अर्थव्यवस्थेकडे येणार आहे, ती कोणत्या प्रकारामध्ये मोडते, त्याचे सगळे फीचर्स आपण ते पाहणार आहे। पण आजच्या लेक्चरमध्ये फक्त अर्थव्यवस्था हा शब्द आणि त्याला अनुषंगून त्या ठिकाणी कोणकोणते प्रकार त्या ठिकाणी विचारात घेतले जातात ते आपल्याला समजून घ्यायचे। तर डिफरंट टाइप्स ऑफ इकॉनॉमीज आपण त्या ठिकाणी विचारात घेतली। इकॉनॉमी ही जी आपल्याकडे आहे ते सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक सर्वात महत्त्वाचं आपल्याकडे सेक्टर वाईज आपण शेवटी तो पाहूया। आपल्याला सर्वात महत्त्वाचं नियंत्रणानुसार एक पहिला महत्त्वाचा प्रकार आहे, नियंत्रणानुसार त्या ठिकाणी अर्थव्यवस्था ओळखली जाते। दुसरं त्या ठिकाणी आपल्याकडे विकासानुसार, तिसरा महत्त्वाचा सेक्टर वाईज क्षेत्रीय किंवा आधारभूत क्षेत्रानुसार आणि व्यापारानुसार, व्यापार तोही पर्टिक्युलर आंतरराष्ट्रीय व्यापारानुसार। आपल्याकडे हे सर्वात महत्त्वाचं हे चार प्रकारानुसार वेगवेगळ्या अर्थव्यवस्था ह्या ओळखल्या जातात। एक म्हणजे बाय कंट्रोल, बाय कंट्रोल इथे आपल्याकडे अर्थव्यवस्थेवर कोणाचा कंट्रोल आहे त्या कंट्रोलनुसार आपल्याकडे तीन महत्त्वाचे प्रकार येतात, ते कोणते ते आपण पाहणार आहे। दुसरा महत्त्वाचा प्रकार आहे विकासानुसार, जगातल्या सगळ्या देशांचं तीन भागामध्ये आर्थिक वर्गीकरण केलेलं आहे किंवा आर्थिक स्तरानुसार किंवा आर्थिक स्थितीनुसार त्याचं तीन भागामध्ये वर्गीकरण केलेलं आहे। मग ते तीन वर्गीकरणानुसार वेगवेगळ्या तीन प्रकारच्या अर्थव्यवस्था ओळखल्या जातात। मग त्या कोणत्या आहेत तेही आपण इथे पाहणार आहोत। आणि पुढे आहे क्षेत्रानुसार, क्षेत्र किंवा आधारभूत क्षेत्रानुसारच्या अर्थव्यवस्था। कोणत्याही जगातल्या देशामध्ये गेला तर त्या देशांमध्ये आपल्याला तीन क्षेत्र पाहायला मिळतात आणि मग ते तीन क्षेत्र कोणते आहेत त्या तीन क्षेत्रानुसार देखील ती अर्थव्यवस्था या ठिकाणी ओळखली जाते। नंतर शेवटचं आहे व्यापारानुसार किंवा आंतरराष्ट्रीय व्यापारानुसार। आपल्याकडे कोणताही देश त्या ठिकाणी आता बंदिस्त राहिला नाही आहे किंवा काही देशांनी त्या ठिकाणी स्वतःहून व्यापाराची नीती किंवा व्यापार धोरण त्या ठिकाणी स्वीकारलं आहे किंवा काहींनी त्या ठिकाणी स्वीकारलं नाही। आणि मग त्यामुळे त्या ठिकाणी व्यापाराच्या धोरणानुसार, तेही आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या धोरणानुसार आपल्याकडे तीन प्रकारच्या अर्थव्यवस्था येतात, त्या देखील आपल्याला पुढे पाहिजे आहेत। तर आपल्याकडे सर्वात महत्त्वाचं इंटरेस्टिंग आहे बाय कंट्रोल इकॉनॉमी म्हणून त्या ठिकाणी तीन प्रकारच्या अर्थव्यवस्था आहे। बाय डेव्हलपमेंट वाईज त्या ठिकाणी आपल्याकडे सर्वात महत्त्वाचं आहे डेव्हलपमेंट इकॉनॉमी म्हणून त्या ठिकाणी वेगवेगळ्या अर्थव्यवस्था आहे। बाय सेक्टर वाईज इकॉनॉमी तीन प्रकारच्या आहेत आणि आपल्याकडे त्या ठिकाणी बाय ट्रेड ह्या चार प्रकारच्या आपल्याकडे अर्थव्यवस्था आपल्याला सविस्तर आजच्या आपण लेक्चरमध्ये घेणार आहेत। शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, आपल्याला
हा टॉपिक अर्थव्यवस्था म्हटल्यानंतर आपल्याकडे बरेचसे प्रश्न ह्या 4 अर्थव्यवस्थेच्या त्या ठिकाणी प्रकारानुसार तिथे विचारले जातात. त्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला कोणकोणते प्रश्न आहेत तेही आपण त्या ठिकाणी आपल्याला त्या शिकवताना आपण ते समजून घेणार आहोत. तर सर्वात महत्त्वाचं अर्थव्यवस्थेचे जे प्रकार आहेत ते प्रकार आपल्याला त्या ठिकाणी बारकाईने समजून घ्यायचे आहेत. ओके, तर इथे सर्वात महत्त्वाचं आपल्याला 4 जे प्रकार आपल्याला समजून घ्यायचे आहेत आजच्या लेक्चरमध्ये, म्हणजे बाय डेव्हलपमेंट वाईज, बाय कंट्रोल वाईज, बाय सेक्टर वाईज आणि बाय तुमचे जे सर्वात महत्त्वाचं म्हणजे ट्रेड वाईज. अशा 4 प्रकारच्या अर्थव्यवस्था काय आहेत ते आपण पाहण्यासाठी त्या ठिकाणी पहिला जो प्रकार आहे तो म्हणजेच काय आहे, नियंत्रण किंवा मालकी हक्कानुसार अर्थव्यवस्था. इकॉनॉमी बेस्ड ऑन कंट्रोल अँड ओनरशिप, याला आपल्या त्या ठिकाणी कंट्रोल अँड ओनरशिप असा त्या ठिकाणी आपण शब्द वापरलेला आहे. इथे त्या ठिकाणी वेगवेगळे त्या ठिकाणी अर्थव्यवस्था जगातले वेगवेगळे देश या त्या ठिकाणी 3 प्रकारामध्ये त्या ठिकाणी मोडतात. आणि मग आपला भारत कुठे आहे हेही आपण पाहणार आहे. तर पहिला जो प्रकार आहे याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो म्हणजे आहे समाजवादी किंवा नियंत्रित अर्थव्यवस्था, सोशलिस्ट किंवा कंट्रोल्ड इकॉनॉमी, सोशलिस्ट और कंट्रोल्ड इकॉनॉमी. तर इथे समाजवादी अर्थव्यवस्था म्हणजेच काय, ज्या अर्थव्यवस्थेमध्ये संपूर्णपणे सार्वजनिक म्हणजेच शासनाचं नियंत्रण असतं, ज्या अर्थव्यवस्थेमध्ये लोकहित किंवा समाजहित हे सर्वात महत्त्वाचा हेतू किंवा उद्दिष्ट असतो, अशा अर्थव्यवस्थेला आपण काय म्हणायचं, समाजवादी अर्थव्यवस्था किंवा त्याला आपण म्हणायचं कंट्रोल्ड इकॉनॉमी. म्हणजेच काय, इथे सार्वजनिक नियंत्रण म्हणजे त्याला त्या ठिकाणी आपल्याकडे पी हा घटक सर्वात गव्हर्नमेंट हा घटक सर्वात इथे महत्त्वाचा आहे. जी तर सर्वात महत्त्वाचं काय व्याख्या आपण सांगितली आहे, ज्या अर्थव्यवस्थेमध्ये सार्वजनिक म्हणजेच शासनाचं नियंत्रण असतं, ज्या अर्थव्यवस्थेमध्ये सार्वजनिक हिताला प्राधान्य दिलं जातं, अशा अर्थव्यवस्थेला समाजवादी अर्थव्यवस्था असे म्हटलं जातं. ज्या अर्थव्यवस्थेमध्ये जमिनीची मालकी आणि भांडवलाची मालकी ही शासनाकडे असते, अशा अर्थव्यवस्थेला आपण म्हणायचं समाजवादी अर्थव्यवस्था, सोशलिस्ट इकॉनॉमी. हा सर्वात महत्त्वाचा पहिला प्रकार आहे तो बाय कंट्रोल वाईज, म्हणजे त्या ठिकाणी कंट्रोल त्या ठिकाणी कोणाचं आहे, गव्हर्नमेंटचं कंट्रोल आहे. दुसरी आपल्याकडे त्या ठिकाणी इकॉनॉमी आहे ती म्हणजेच कॅपिटलिस्ट इकॉनॉमी, भांडवलशाही अर्थव्यवस्था. आणि मग ही भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजेच काय, ज्या अर्थव्यवस्थेमध्ये संसाधनांची मालकी म्हणजेच जमीन किंवा जागेची आणि भांडवलाची मालकी ही खाजगी व्यक्तीकडे असते, तसेच ज्या अर्थव्यवस्थेमध्ये नफा मिळवणे हा सर्वात महत्त्वाचा त्या ठिकाणी मोठा असतो किंवा त्या ठिकाणी नफ्यावर आधारित अर्थव्यवस्था म्हणजेच भांडवलशाही अर्थव्यवस्था. इथे भांडवलशाही अर्थव्यवस्था ही टोटली त्या ठिकाणी समाजवादी अर्थव्यवस्थेची त्या ठिकाणी अपोजिट त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, म्हणजे त्याची त्या कॅरेक्टरिस्टिक्स त्या ठिकाणी विरोधात त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. ह्या समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये सार्वजनिक मालकी होते, इथे कोणाची मालकी आहे, इथे आपल्याकडे खाजगी मालकी हा त्या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे नफा प्रेरित आहे. इथे काय होतं, सामाजिक कल्याण हा सर्वात महत्त्वाचा त्या ठिकाणी भाग होता. इथे मात्र नफा हा त्या ठिकाणी महत्त्वाचा भाग आहे. आणि ज्या अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादन हे त्या ठिकाणी कोणाच्या हातामध्ये असतं, भांडवलदारांच्या हातामध्ये असतं, जास्तीत जास्त मालमत्ता किंवा ठिकाणी आपली मालकी ही भांडवलदाराकडे एकवटलेली असते आणि संपूर्णपणे नियंत्रण हे भांडवलदारांचं असतं, म्हणून त्याला आपण म्हणतो भांडवलशाही अर्थव्यवस्था. ज्या अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादन घेण्यासाठी त्या ठिकाणी यंत्रसामुग्रीचा मोठ्या प्रमाणात वापर होतो, त्यालाच देखील आपण भांडवलशाही अर्थव्यवस्था असं म्हटलं जातं. मग ही भांडवलशाही अर्थव्यवस्था ही काय आहे, तर परफेक्ट त्या ठिकाणी आपल्याला ही प्रायव्हेट पी हा त्या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा, इकडं जी हा फॅक्टर होता, इकडं पी हा फॅक्टर आहे, प्रायव्हेट ओनरशिप किंवा प्रायव्हेट कंट्रोल्ड हा त्या ठिकाणी आहे. तिसरी महत्त्वाची आपल्याकडे अर्थव्यवस्था म्हणजे मिश्र अर्थव्यवस्था. मिश्र अर्थव्यवस्था म्हणजेच काय, समाजवादी अर्थव्यवस्थेतील आणि भांडवलशाही अर्थव्यवस्थेतील चांगले लक्षणं घेऊन जी अर्थव्यवस्था निर्माण झालेली आहे त्याला आपण म्हणायचं भांडवलशाही मिश्र अर्थव्यवस्था. मग मिश्र अर्थव्यवस्थेला आपण आणखीन अशा वेगळ्या भाषेमध्ये सांगू शकतो,
इथे काय सांगते आपल्याला, सार्वजनिक आणि खाजगी अशा दोघांचंही सह अस्तित्व ज्या अर्थव्यवस्थेमध्ये पाहायला मिळतं त्याला आपण मिश्र अर्थव्यवस्था म्हणतात. म्हणजेच काय इथे, तर इथे जी पण आहे, जी प्लस पी, म्हणजेच आपल्याला काय झाली ही मिश्र अर्थव्यवस्था. ज्या अर्थव्यवस्थेमध्ये सार्वजनिक आणि खाजगी अशा दोघांची संयुक्त मालकी पाहायला भेटते त्या अर्थव्यवस्थेला आपण मिश्र अर्थव्यवस्था म्हणतात. आता या वेगवेगळ्या अर्थव्यवस्थेमध्ये भारत हा त्या ठिकाणी मिश्र अर्थव्यवस्थेमधल्या त्या ठिकाणी देश आहे. इंडिया कुठे आहे, मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये. इंडियन इकॉनॉमी इज अ मिक्स्ड इकॉनॉमी. तर आपल्याकडे मिक्स्ड इकॉनॉमी त्या ठिकाणी आहे आणि ह्या मिक्स्ड इकॉनॉमीमध्ये आपल्याकडे शासनाची पण मालकी आहे आणि खाजगी देखील आपल्याकडे मालकी आहे. म्हणजे आपल्याकडे जी आणि पी ह्या दोघांचंही सह अस्तित्व आपल्याला ह्या अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. हे 3 प्रकार आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. ते कशानुसार, बाय कंट्रोल ऑर ओनरशिप वाईज. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं समाजवादी अर्थव्यवस्था, भांडवलशाही अर्थव्यवस्था आणि मिश्र अर्थव्यवस्था. पुढे जाऊया. तर पुढचे आपल्याकडे जे सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजेच काय आहे, विकासानुसार आपल्याकडे अर्थव्यवस्था आहेत त्या देखील आपल्याकडे 3 आहेत. बाय डेव्हलपमेंट वाईज आपल्या जगातल्या सगळ्याच देशांचं जर आर्थिक विकासानुसार जर वर्गीकरण केलं तर त्या 3 वर्गीकरणामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे 3 प्रकार पडतात. त्याच्या त्या देशाच्या आर्थिक स्थितीनुसार, देशाची आर्थिक स्थितीनुसार केलेले हे वर्गीकरण आहे आणि म्हणून आपल्याला त्यांची एक वेगळी ओळख आहे ती म्हणजेच डेव्हलप्ड इकॉनॉमी, डेव्हलपिंग इकॉनॉमी आणि लेस डेव्हलप इकॉनॉमी. सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे काय आहे, डेव्हलप्ड इकॉनॉमीमध्ये सर्वात महत्त्वाचं काय आहे, विकसित अर्थव्यवस्था कोणाला म्हणायचं. आता विकसित अर्थव्यवस्था म्हणजे ज्या देशामध्ये संख्यात्मक आणि गुणात्मक अशा दोन्ही सुधारणा घडून आलेल्या आहेत अशा देशाला आपण म्हणायचं विकसित अर्थव्यवस्था. काय आहे, संख्यात्मक प्लस गुणात्मक अशा दोन्ही सुधारणा झाल्यात. काय झाले तिथे, संख्यात्मक आणि गुणात्मक, क्वांटिटिव्ह आणि क्वालिटेटिव्ह डेव्हलपमेंट जिथे पूर्ण झालेले आहे अशा देशाला काय म्हणायचं, विकसित देश. संख्यात्मक सुधारणा आणि गुणात्मक सुधारणा म्हणजेच काय, तर संख्यात्मक सुधारणा म्हणजे आकडेवारीच्या संदर्भातील किंवा आकडेवारीमध्ये दर्शवली जाते जी सुधारणा, ज्याच्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न, दरडे उत्पन्न, उत्पादनाची पातळी, रोजगाराची पातळी, उपभोगाची पातळी, ह्या सर्वच वेगवेगळ्या त्या ठिकाणी स्टॅटिस्टिकल डेव्हलपमेंट त्यांची काय झालेली आहे, संख्यात्मक वाढ आपल्याला झालेली आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला गुणात्मक वाढ देखील त्या देशामध्ये झालेली. मग ती गुणात्मक वाढ कोणती, तर देशामधल्या लोकांच्या राहणीमानाचा दर्जा त्या ठिकाणी हाय झालेला आहे, मीन्स लिव्हिंग ऑफ स्टँडर्ड त्या ठिकाणी हाय झालेला आहे. देशातल्या त्या ठिकाणी रचनात्मक आकृती बंद बदललेला आहे, मीन्स सेक्टरल चेंज त्यांच्या देशामध्ये झालेला आहे. शहरीकरणाचं प्रमाण तिथं जास्त झालेलं आहे, अर्बनायझेशन तिथं जास्त झालेलं आहे. किंवा ज्या देशामध्ये पायाभूत सुविधांचा त्या ठिकाणी विकास झालेला आहे अशा अर्थव्यवस्थेला आपण काय म्हणायचं, विकसित अर्थव्यवस्था. फॉर एक्झाम्पल काय आहे, मग तिथे आपण नेहमी मग अमेरिका हा शब्द आपण त्या ठिकाणी लक्षात येतो आपल्यापुढे, अमेरिका. तर अमेरिका असेल, इंग्लंड असेल, फ्रान्स असेल, नॉर्वे असेल, ही काय आहे राष्ट्र आहेत, विकसित राष्ट्र आहेत. ती लिमिटेड राष्ट्र आहेत किंवा त्याला आपण काय म्हणूया मर्यादित स्वरूपाचे आहे, जी हाताच्या बोटावर मोजता येतील एवढीच राष्ट्र ही विकसित राष्ट्र आहे. आणि मग त्याला आपण G10 म्हणूया किंवा G20 म्हणूया, असे विकसित राष्ट्र आपल्याकडे आपले इथे आपल्याकडे आहेत आणि त्यांचा तो गट आहे. तर ही विकसित राष्ट्र म्हणजेच काय, संख्यात्मक आणि गुणात्मक अशा दोन्ही सुधारणा ज्या राष्ट्रामध्ये घडून आलेल्या आहेत त्या देशाला किंवा त्या अर्थव्यवस्थेला पण विकसित अर्थव्यवस्था असं म्हटलं जातं. आता पुढची अर्थव्यवस्था कोणती आहे, विकसनशील अर्थव्यवस्था, डेव्हलपिंग इकॉनॉमी. ही डेव्हलपिंग इकॉनॉमी म्हणजेच काय, तर डेव्हलपिंग इकॉनॉमी म्हणजे ज्या देशामध्ये विकास हा 100% झालेला नाही, मात्र विकासाच्या दिशेने वाटचाल चालू आहे अशा देशाला आपण म्हणायचं विकसनशील अर्थव्यवस्था. वर्क प्रोग्रेस, काम चालू आहे. म्हणजेच काय, ज्या देशामध्ये विकासाची प्रक्रिया चालू आहे अशा देशाला काय म्हणायचं, विकसनशील अर्थव्यवस्था. विकासाची प्रक्रिया चालू असलेले राष्ट्र म्हणजेच काय, विकसनशील अर्थव्यवस्था. आता ज्या राष्ट्रामध्ये संख्यात्मक आणि गुणात्मक अशा दोन्हीमध्ये त्या ठिकाणी सकारात्मक वाढ दिसते, म्हणजे
जिथे विकसित का म्हणालो, कारण तिथे संख्यात्मक आणि गुणात्मक अशा दोन्ही सुधारणा पूर्ण झाल्यात. इथे मात्र काय परिस्थिती आहे, इथे मात्र आपल्याकडे संख्यात्मक आणि गुणात्मक अशा दोन्ही बाबींमध्ये पैलूंमध्ये 100% विकास झालेला नाही. मात्र तो जो आलेख आहे विकासाचा संख्यात्मक आकडेवारींचा आणि गुणात्मक बाबींचा, तो मात्र त्या ठिकाणी तो सुधारताना किंवा तो वाढताना दिसतोय. म्हणून आपण त्याला म्हणायचं विकसनशील अर्थव्यवस्था. विकसनशील अर्थव्यवस्था म्हणजेच काय, तर इंडिया, भारत हा काय आहे, विकसनशील अर्थव्यवस्था आहे. काय आहे, भारतीय अर्थव्यवस्था ही डेव्हलपिंग इकॉनॉमी म्हणून ओळखली जाते. मात्र मागील काही 4 दशकांपूर्वी भारत हा त्या ठिकाणी ह्या कॅटेगरीमध्ये नव्हता. भारत हा तिसऱ्या कॅटेगरीमध्ये होता. आपण त्या कॅटेगरीचा देखील आपण विचार करूया. तर कळालं आपल्याला विकसनशील अर्थव्यवस्था म्हणजेच काय. तर विकसनशील अर्थव्यवस्था म्हणजे ज्या देशामध्ये 100% विकास साध्य झालेला नाही, मात्र विकासाची प्रक्रिया चालू आहे, किंवा ज्या देशामध्ये संख्यात्मक आणि गुणात्मक अशा दोन्ही बाबींमध्ये सकारात्मक वाढ दिसते, अशा राष्ट्राला आपण म्हणायचं विकसनशील अर्थव्यवस्था. ह्या विकसनशील देशांचा गट मात्र मोठा आहे. ॲज पर कम्पेअर डेव्हलप कंट्रीच्या तुलनेमध्ये हा देशांचा गट हा जास्त आहे. पुढे तिसरा महत्त्वाचा अर्थव्यवस्थेचा जो प्रकार आहे तो म्हणजे आहे अविकसित अर्थव्यवस्था, अंडर डेव्हलप्ड ऑर सेमी डेव्हलप्ड इकॉनॉमी. तर इथे लेस डेव्हलप कंट्री आपण त्याला म्हणूया. तर अशी अंडर डेव्हलप किंवा सेमी डेव्हलप कंट्री म्हणजेच काय, तर ज्या देशामध्ये विकासाची अद्यापही कोणतीही सुरुवात झालेली नाही, किंवा ज्या देशामध्ये खूप सारे त्या ठिकाणी आर्थिक समस्या त्या ठिकाणी देशामध्ये प्रचलित आहेत, अशा देशाला म्हणायचं अविकसित अर्थव्यवस्था. विकासाची कोणतीही सुरुवात किंवा विकासाचं कोणत्या त्या ठिकाणी सुरुवात आपल्याला ज्या देशामध्ये पाहायला मिळत नाही, त्याला म्हणायचं अविकसित अर्थव्यवस्था. इथे काय आहे, विकासाची सुरुवात अद्यापही झाली नाही, तसेच खूप सारे त्या ठिकाणी देशामध्ये समस्या प्रचलित आहेत. समस्या म्हणजे कोणत्या, ज्या देशामध्ये प्रचंड त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दारिद्र्य आहे, बेकारी आहे, आर्थिक विषमता आहे, अशा राष्ट्र आपण काय म्हणायचं अविकसित अर्थव्यवस्था. आपल्याकडे काही आफ्रिकन कंट्रीज आहेत, त्या आफ्रिकन कंट्रीज ह्या ठिकाणी काय आहे अविकसित अर्थव्यवस्था म्हणून ओळखले जातात. किंवा जे छोटे छोटे राष्ट्र आहेत, मग म्यानमार असेल, भूटान असेल किंवा बांगलादेश असेल, ही राष्ट्र काय आहे अविकसित राष्ट्र आहेत. म्हणजे आपल्याकडे इथे अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, नॉर्वे ही राष्ट्र काय आहेत, ऑस्ट्रेलिया ही विकसित राष्ट्रे. इकडे भारताचा समूह आहे जो विकसनशील राष्ट्रांचा समूह आहे, जिथे 100% विकास झाला नाही, मात्र प्रोग्रेस चालू आहे, वर्क इन प्रोग्रेस. इकडे मात्र विकासाच्या त्या ठिकाणी सुरुवातच झालेली नाहीये. ज्या राष्ट्रामध्ये खूप साऱ्या प्रचलित समस्या आहेत त्याला आपण म्हणायचं अविकसित अर्थव्यवस्था. अशा प्रकारे डेव्हलपमेंट वाईज आपल्याकडे 3 महत्त्वाच्या अर्थव्यवस्था आहेत, त्या मात्र आपण लक्षात ठेवायच्या आहेत. पुढचा आपण प्रकाराकडे जाऊया. तिसरा जो महत्त्वाचा जो प्रकार आहे तो म्हणजे क्षेत्रनिहाय अर्थव्यवस्था, किंवा त्याला आपण काय म्हणूया सेक्टर बेस्ड इकॉनॉमी. तर आपल्याकडे क्षेत्रांवर आधारित आपल्याकडे अर्थव्यवस्था आहेत. आपल्याकडे प्रत्येक देश हा कोणत्या ना कोणत्यातरी क्षेत्रात त्या ठिकाणी महत्त्वाचा आधार असतो किंवा तो जो बेस असतो. तसं आपल्याकडे त्या ठिकाणी जगातल्या सगळ्या देशांचं त्या ठिकाणी सेक्टर वाईज त्या ठिकाणी आपण जर विचार केला तर आपल्याकडे 3 महत्त्वाचे सेक्टर आहे. जगातल्या कोणत्याही देशात जर गेला तर तुम्हाला त्या देशामध्ये तुम्हाला हे 3 क्षेत्र पाहायला मिळतील किंवा ते आहेतच. मग त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र आणि तृतीय क्षेत्र. प्रायमरी सेक्टर, आता प्राथमिक क्षेत्र म्हणजेच काय किंवा प्राथमिक क्षेत्रामध्ये कशा कशाचा समावेश होतो हे आपल्याला लक्षात ठेवणं सर्वात महत्त्वाचं आहे. कारण प्रश्न आपल्याला इथे विचारले जाण्याची शक्यता असते किंवा विचारले जातात. तर प्राथमिक क्षेत्र म्हणजेच काय, तर प्राथमिक क्षेत्र म्हणजे शेती. काय आहे, शेती व अलाइड बिझनेस. मग त्यामध्ये मत्स्य व्यवसाय सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतीबरोबर काही जोड व्यवसाय देखील त्या ठिकाणी विचारात घेतले जातात. त्यामध्ये मत्स्य व्यवसाय आहे आणि आपल्याकडे त्या ठिकाणी काही महत्त्वाचं सर्वात महत्त्वाचं इतर काही आणखीन जोड व्यवसाय त्यामध्ये विचारात घेतल्या जातात. त्याला आपण म्हणायचं शेती हे प्राथमिक क्षेत्र आहे. म्हणजे प्राथमिक स्वरूपाचं त्या ठिकाणी उत्पादन घेण्याचं काम ज्या क्षेत्रामध्ये केलं जातं त्याला म्हणायचं प्राथमिक क्षेत्र. आणि ते कोणतं आहे, शेती क्षेत्र. हे आपलं काय आहे
प्रायमरी गुड्स प्रोव्हाइड करण्याचं किंवा त्या ठिकाणी प्रोड्यूस करण्याचं त्या ठिकाणी महत्त्वाचं सेक्टर आहे म्हणून आपलं त्या ठिकाणी प्राथमिक क्षेत्र आहे. आता पुढचं जे क्षेत्र आहे ते म्हणजे द्वितीय क्षेत्र, सेकंडरी सेक्टर. त्याच्यामध्ये आपण काय आहे सर्वात महत्त्वाचं औद्योगिक क्षेत्र. औद्योगिक म्हणजे आपल्याकडे उद्योग, हे उद्योग प्लस खाणकाम हे सर्व त्याच्यामध्ये येतं. काय त्याच्यामध्ये उद्योग आणि खाणकाम याच्यामध्ये येतं. इकडे काय तर शेती आणि मत्स्य व्यवसाय. तर इथे सर्वात महत्त्वाचं द्वितीय क्षेत्र म्हणजेच काय, प्राथमिक क्षेत्रापासून मिळणाऱ्या वस्तूंवरती प्रक्रिया करून जे नवीन वस्तू तयार केल्या जातात त्याला म्हणतो आपण औद्योगिक क्षेत्र किंवा औद्योगिक वस्तू. मग हे आपल्याला इंडस्ट्रियल सेक्टर हे आपलं सेकंडरी सेक्टर आहे. त्या इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये आणखीन खाणकाम देखील त्यामध्ये विचारात घेतलं जातं, मायनिंग. तिसरं महत्त्वाचं क्षेत्र आहे ते म्हणजे आहे तृतीय क्षेत्र, टेरिटरी सेक्टर किंवा थर्ड सेक्टर आपण त्याला म्हणतो. ह्या टेरिटरी सेक्टरमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याला आपण सेवा क्षेत्र असंही म्हणतो आपण. म्हणजे इथे आपल्याला काय आहे, इथे सेवा हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. कशाचा भाग आहे, सेवा हा सर्वात इथे महत्त्वाचा भाग आहे. इथे शेती हे प्रायमरी सेक्टर आहे, म्हणजे प्राथमिक क्षेत्र हे शेतीवर आधारित आहे. द्वितीय क्षेत्र हे उद्योगावर आधारित आहे आणि तृतीय क्षेत्र हे कशावर आधारित आहे, सेवावर आधारित आहे. सर्व्हिसेस आपल्याकडे खूप सारे, म्हणजे आपल्या देशामध्ये वस्तू आणि सेवा अशा दोन महत्त्वाच्या बाबींचं त्या ठिकाणी उत्पादन हे घेतलं जातं आणि मग ते उत्पादन घेण्यासाठीचे हे सेक्टर आपण त्या ठिकाणी आहेत. आणि हे सेक्टर काय आहेत, प्रायमरी सेक्टर ॲग्रिकल्चर बेस, सेकंड सेक्टर इंडस्ट्रियल बेस आणि सर्व्हिस सेक्टर सर्व्हिस बेस आहे. तर अशा प्रकारे आपल्याकडे हे तीन महत्त्वाचे त्या ठिकाणी सेक्टर बेस इकॉनॉमी आहे. आता मग भारत हा त्या ठिकाणी कोणत्या बेसचा त्या ठिकाणी देश म्हणून ओळखला जातो, तर भारत हा कृषी प्रधान अर्थव्यवस्था म्हणून ओळखला जातो. काय म्हणून ओळखला जातो, भारत हा कृषी प्रधान म्हणजे ॲग्रो बेस इकॉनॉमी म्हणून ओळखला जातो. म्हणून आपल्या त्या ठिकाणी इंडिया कुठे येतो आपला, तर ह्या प्रायमरी सेक्टर्स त्या ठिकाणी पार्ट आहे. आणि अमेरिका कुठे असेल, सर्व्हिस बेस. आता आपण अलीकडे आपलं चित्र बदलतंय, आपली इकॉनॉमी आपण ट्रान्झॅक्ट आपण मायग्रेट होताना आपल्याला दिसते. म्हणजे आपल्याकडे ॲग्रिकल्चरकडनं आपण इंडस्ट्रीकडे जातो, इंडस्ट्रीकडनं आपण सर्व्हिस सेक्टरकडे आपण त्या ठिकाणी मायग्रेट होती आपली, किंवा त्या ठिकाणी आपलं स्ट्रक्चरल चेंजेस आपल्याकडे होत आहे. म्हणजे आपल्याकडे विकासाचं गुणात्मक लक्षण आपल्याकडे सुरू झालेलं आहे. तर हे सगळ्यात महत्त्वाचे ह्या तीन इकॉनॉमी लक्षात ठेवायचं आपल्याला. त्या म्हणजे कोणत्या, सेक्टर वाईज इकॉनॉमी किंवा आधारभूत क्षेत्रानुसार प्रत्येक देश कोणत्या ना कोणत्या तरी क्षेत्रावर आधारित आहे. म्हणजे भारत कुठे कशावर आधारित आहे, शेतीवर आहे. आता शेतीवरनं जास्त उत्पादन मिळतं का आपलं, नाही बरं का. म्हणजे आपले भारत हा कृषी प्रधान राष्ट्र म्हणून का ओळखला जातो, हेही मला जाता सांगायला महत्त्वाचं वाटतं. कारण सर्वात महत्त्वाचं म्हणजे भारत हा कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो, ते म्हणजे त्याच्या शेतीपासून मिळणाऱ्या उत्पन्नापासून किंवा उत्पादनापासून नाही. तर भारतातली सर्वात मोठी लोकसंख्या आजही शेती क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी उदरनिर्वाहाचं साधन म्हणून डायरेक्टली आणि इनडायरेक्टली त्याच्यावरती विसंबून आहे किंवा अवलंबून आहे. म्हणून आपल्याला भारतीय शेती ही कृषी आपल्या अर्थव्यवस्थेचा आधार मानला जातो किंवा त्या ठिकाणी तो कणा मानला जातो. म्हणून आपल्याकडे त्या ठिकाणी आजही 55 ते 60% लोकसंख्या आपल्या शेती क्षेत्रावर त्या ठिकाणी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष त्या ठिकाणी रोजगारासाठी किंवा उदरनिर्वाहासाठी शेतीवर अवलंबून आहे. म्हणूनच आपल्या अर्थव्यवस्थेला काय म्हटलं जातं, कृषी प्रधान अर्थव्यवस्था. भारत हा काय आहे, ॲग्रो बेस इकॉनॉमी आहे. मात्र उत्पन्न मिळतं का, जास्त नाही. 55-60% लोकसंख्या तिथे राहून देखील आपलं उत्पन्न किती आहे, मात्र निव्वळ 17 ते 18% आपलं एकूण राष्ट्रीय उत्पन्नाचा जर वाटा पाहिला शेअर ऑफ नॅशनल इन्कम, तर तो आपला फक्त किती आहे, 17 ते 18% आपला ॲग्रिकल्चर सेक्टरचा शेअर आहे. ॲज कम्पेअर आपला सर्व्हिस सेक्टरचा शेअर मात्र सर्वात जास्त आहे. ओके, तर हे आपल्याला तीन महत्त्वाच्या इकॉनॉमी आपण त्या लक्षात ठेवायच्या. आता शेवटची जी इकॉनॉमी आहे ते म्हणजेच आपल्याकडे चौथा अर्थव्यवस्थेचा प्रकार म्हणून त्या ठिकाणी विचारात घेतला जातो, तो म्हणजे व्यापारानुसार ट्रेड वाईज इकॉनॉमी. ट्रेड वाईज इकॉनॉमी म्हणजेच काय, तर प्रत्येक आता त्या ठिकाणी जगातल्या वेगवेगळ्या देशांनी आयदर एक तर व्यापार आंतरराष्ट्रीय व्यापार स्वीकारलेला आहे किंवा आंतरराष्ट्रीय व्यापार त्या ठिकाणी स्वीकारलेला नाही आहे. मग त्या ठिकाणी ज्या देशांनी आंतरराष्ट्रीय व्यापार स्वीकारला आहे त्या देशाला म्हणायचं मुक्त अर्थव्यवस्था. त्याला आपण खुली अर्थव्यवस्था आपण असंही म्हटलं तरी चालेल. ओपन इकॉनॉमी, खुली अर्थव्यवस्था. आणि मग खुली अर्थव्यवस्था म्हणजेच काय, तर सर्वात महत्त्वाचं
आंतरराष्ट्रीय व्यापारावर कोणत्याही प्रकारचे निर्बंध नाहीत. निर्बंध म्हणजे आपण त्याला काय म्हणूया, आपण त्याला कोणत्याही प्रकारचं रिस्ट्रिक्शन्स इथे आंतरराष्ट्रीय व्यापारावर घातले जात नाही. निर्बंध अजिबात या राष्ट्रामध्ये नाहीये. निर्बंध या म्हणजे आयात निर्यातीच्या बाबतीमध्ये आयात प्लस निर्यात ही कशी आहे, एकदम त्या ठिकाणी ओपन आहे. जगातले कोणतेही देश त्या राष्ट्रामध्ये वस्तू येऊन विकू शकतात आणि तो देश देखील दुसऱ्या राष्ट्रामध्ये त्या ठिकाणी आपल्या वस्तू घेऊन जाऊन विकू शकतो. म्हणजे आयात आणि निर्यात ह्या दोघांनाही त्या ठिकाणी मुक्त त्या ठिकाणी स्वातंत्र्य दिलं जातं. त्या अर्थव्यवस्थेला आपण काय म्हणतो, खुली अर्थव्यवस्था किंवा मुक्त अर्थव्यवस्था, ओपन इकॉनॉमी. ही सगळ्यात महत्त्वाचं आपल्याकडे ही ओपन इकॉनॉमी हे आर्थिक विकासाचं इंजन म्हणून देखील विचारात घेतलं जातं किंवा ज्याला ज्या राष्ट्राला आपल्याला जलद गतीने आर्थिक विकास करायचा आहे त्या राष्ट्राने आंतरराष्ट्रीय व्यापार केलाच पाहिजे. अशा प्रकारची नवीन विचारधारा ही आपल्याकडे पुढे आलेली आहे. म्हणून त्या ठिकाणी आपल्याला आंतरराष्ट्रीय व्यापाराला आपण त्या ठिकाणी निग्लेक्ट करू शकत नाही किंवा आंतरराष्ट्रीय व्यापाराला आपण त्या ठिकाणी दूर सारू शकत नाही. म्हणून आपल्याकडे आंतरराष्ट्रीय व्यापार स्वीकारणारी अर्थव्यवस्था ही काय आहे, खुली अर्थव्यवस्था म्हणून त्या ठिकाणी ओळखली जाते. खुली अर्थव्यवस्था, मुक्त अर्थव्यवस्था. दुसरी अर्थव्यवस्था काय आहे, तर दुसरी अर्थव्यवस्था जी आहे ती म्हणजे आहे बंदिस्त अर्थव्यवस्था. बंदिस्त म्हणजेच काय, क्लोज्ड इकॉनॉमी. ही क्लोज्ड इकॉनॉमी म्हणजे याचं अपोजिट त्या ठिकाणी अर्थव्यवस्थेचा प्रकार जे सांगितला आहे. ज्या अर्थव्यवस्थेने आंतरराष्ट्रीय व्यापाराला त्या ठिकाणी स्वीकारलेलं नाही किंवा जो देश त्या ठिकाणी आपल्या भौगोलिक सीमेच्या आतमध्येच राहून व्यापार करतो, इतर देशातल्या कोणत्याही देशाच्या वस्तू स्वीकारत नाही किंवा आपल्या देशातल्या वस्तू इतर देशामध्ये त्या ठिकाणी तो पाठवत नाही किंवा निर्यातही करत नाही, असा राष्ट्र म्हणजेच काय, क्लोज्ड इकॉनॉमी. जसं आपल्याकडे त्या ठिकाणी उत्तर कोरिया हे काय आहे, त्याचं उत्तम उदाहरण आहे. उत्तर कोरिया हे काय आहे आपलं सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याचं ते उदाहरण आहे, ज्या देशामध्ये आयात निर्यातीवर निर्बंध लादलेले आहेत, आंतरराष्ट्रीय व्यापाराला जिथे मान्यता नाही, अशा अर्थव्यवस्थेला आपण काय म्हणायचं, बंदिस्त अर्थव्यवस्था. पुढचं जे अर्थव्यवस्थेचा प्रकार आहे तो म्हणजे मिश्र अर्थव्यवस्था. आता मिश्र अर्थव्यवस्था म्हणजेच काय, ज्या देशाने 100% ओपन इकॉनॉमी स्वीकारली नाही, ज्या अर्थव्यवस्थेने क्लोज्ड इकॉनॉमी स्वीकारली नाही, ज्या अर्थव्यवस्थेने मधला मार्ग स्वीकारला तो म्हणजे काही प्रमाणात व्यापाराला मुक्त स्वातंत्र्य पण द्यायचं आणि काही प्रमाणात त्या ठिकाणी काही वस्तूंच्या बाबतीमध्ये, काही उत्पादनाच्या बाबतीमध्ये रिस्ट्रिक्शन त्या ठिकाणी टाकायची, त्याला आपण म्हणायचं मिश्र अर्थव्यवस्था. म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये देखील आपल्याकडे एक मधला मार्ग म्हणून त्या ठिकाणी आपल्याकडे अलीकडे इथे आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये त्या ठिकाणी करार, काही विशिष्ट सगळ्याच राष्ट्रांशी व्यापार केला जातो का, नाही केलं, तर काही विशिष्ट जे आपल्याकडे त्या ठिकाणी आपण काय म्हणूया, व्यापार करण्यासाठी आपण काही विशिष्ट राष्ट्रांबरोबर आपण त्या ठिकाणी प्राथमिक स्वरूपाचे पहिल्यांदा करार करतो आणि त्या करारानुसार त्या ठिकाणी व्यापारानुसार त्या आकडे म्हणजे कोटा, म्हणजे आपल्या त्या ठिकाणी आयात निर्यातीचा कोटा ठरवून किंवा त्या काही विशिष्ट देशांबरोबर करार करून जेव्हा आपण त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय व्यापार करतो तेव्हा त्याला म्हणायचं मिश्र आंतरराष्ट्रीय व्यापाराचं अर्थव्यवस्था. म्हणजे ही मिक्स्ड इकॉनॉमी जी आहे, जे आपण त्या ठिकाणी आपण तिकडे पाठीमागे पाहिली भांडवलशाही आणि समाजवादाचं मिश्र स्वरूप त्या ठिकाणी पाहिलं, तसंच इथं देखील आपल्याकडे इथे आंतरराष्ट्रीय व्यापार स्वीकारणारा राष्ट्र म्हणजे खुली अर्थव्यवस्था आणि आंतरराष्ट्रीय व्यापार नाकारणारी म्हणजे बंदिस्त अर्थव्यवस्था, ह्या दोघांचंही त्या ठिकाणी कॉम्बिनेशन म्हणून त्या ठिकाणी आपल्याकडे मिश्र ट्रेड इकॉनॉमी आपल्याकडे त्या ठिकाणी तयार झालेली आहे. आणि अलीकडे आपण त्या ठिकाणी त्या मिक्स्ड ट्रेड इकॉनॉमी म्हणजेच त्या ठिकाणी व्यापाराचा काही कोटा आणि व्यापाराचे करार विचारात घेऊनच काही ठराविक राष्ट्रांबरोबर आणि ठराविक उत्पादनाचंच त्या ठिकाणी आपण जर व्यापार करत असेल तर त्याला म्हणायचं मिक्स्ड ट्रेड इकॉनॉमी. तर अशा प्रकारे आपल्याकडे आपल्याला भारत हा त्याचं आपलं उदाहरण आहे. भारत अलीकडे आपण त्या ठिकाणी व्यापार बाबतीमध्ये अशी सावध भूमिका म्हणून त्या ठिकाणी ह्या मिक्स्ड ट्रेड इकॉनॉमीचा त्या ठिकाणी अवलंब सध्या करत आहे. तर आपल्याकडे सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्व प्रकार आपण त्या ठिकाणी चारही प्रकार आपण ते सविस्तर बारकाईने पाहिलेले आहेत. अर्थव्यवस्था म्हणजे काय तेही आपण पाहिलेले. अर्थव्यवस्था म्हणजे एखाद्या देशाचं आर्थिक चित्र स्पष्ट करण्यासाठीचा अभ्यास विषय म्हणजेच अर्थव्यवस्था. आणि मग त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं ज्या अभ्यास विषयामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांचा वेगवेगळ्या समस्यांचा अभ्यास एकत्रित केला जातो त्याला म्हणायचं अर्थव्यवस्था.
अर्थव्यवस्थेचे प्रकार आपण ही सविस्तर पाहिले. ते प्रकार कोणकोणते होते? सर्वात महत्त्वाचे 4 महत्त्वाचे प्रकार आपण त्या ठिकाणी पाहिले होते. एक म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे कंट्रोल इकॉनॉमी किंवा ओनरशिप इकॉनॉमी, ज्याच्यामध्ये 3 प्रकार आहेत: समाजवादी अर्थव्यवस्था, भांडवलशाही अर्थव्यवस्था आणि मिश्र अर्थव्यवस्था. डेव्हलपमेंट वाईज इकॉनॉमी पण आपण पाहिली. त्या डेव्हलपमेंट इकॉनॉमी वाईजमध्ये त्या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा डेव्हलप्ड इकॉनॉमी, डेव्हलपिंग इकॉनॉमी आणि लेस डेव्हलप इकॉनॉमी. विकसित, विकसनशील आणि अर्धविकसित किंवा अल्पविकसित अर्थव्यवस्था. पुढे जाऊन आपण त्या ठिकाणी सेक्टर वाईज इकॉनॉमी पण आपण पाहिली. सेक्टर बेस, त्याच्यामध्ये प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र आणि तृतीय क्षेत्र. प्राथमिक क्षेत्र शेतीवर आधारित आपली अर्थव्यवस्था, उद्योग म्हणजेच द्वितीय क्षेत्र म्हणजे उद्योगावर आधारित अर्थव्यवस्था आणि तृतीय म्हणजे सेवा क्षेत्रावर आधारित अर्थव्यवस्था. आणि शेवटचा आत्ता आपण प्रकार पाहिला तो म्हणजे इंटरनॅशनल ट्रेड वाईज इकॉनॉमी, ज्याच्यामध्ये खुली अर्थव्यवस्था, बंदिस्त अर्थव्यवस्था आणि मिश्र अर्थव्यवस्था असे आपण 4 महत्त्वाचे अर्थव्यवस्थेचे प्रकार पाहिलेले आहेत मुलांनो. तर आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये मात्र कंटिन्यू आपण त्या ठिकाणी अर्थव्यवस्थेची महत्त्वाची पर्टिक्युलर आपण भारतीय अर्थव्यवस्था आणि भारतीय अर्थव्यवस्था म्हणून त्या ठिकाणी विकसनशील अर्थव्यवस्था म्हणून त्याची काही वैशिष्ट्ये आहेत ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये ते सविस्तर समजून घेणार आहे. तर आजचा टॉपिक हा अतिशय महत्त्वाचा आहे. येणारे सगळेच टॉपिक आपण त्या ठिकाणी तुम्ही जर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर नक्की येणारे सगळे व्हिडिओ त्या ठिकाणी पहा. याच्यावरती सगळे MCQ त्या ठिकाणी आपले लेक्चर सगळे कंप्लीट झाल्यानंतर आपले हे MCQ देखील आपण याच्यावरती PYQ त्या ठिकाणी आपण देणार आहोत. त्यामुळे मात्र बेसिक स्वरूपाच्या कन्सेप्ट मात्र आपण पहिल्यांदा क्लिअर करूया, नंतर आपण PYQ जाऊया म्हणजे प्रिव्हियस क्वेश्चनकडे. मग आपल्या त्या ठिकाणी हा विषय एकदा आपला क्लिअर होणार आहे. चलो, तर आज आपण त्या ठिकाणी अर्थव्यवस्थेचे त्या ठिकाणी प्रकार सविस्तर समजून घेतलेले. इथेच थांबूया. पुन्हा भेटूया आपण पुढच्या आपल्या अर्थव्यवस्थेच्या वेगवेगळ्या म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेच्या वैशिष्ट्यांसोबत. थँक्यू.